जय भीम कॉम्रेड्स, मी सुधांशु तांबे, सत्यशोधक प्रतिशब्द या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. सत्यशोधक मनोहर कदम यांचा आज स्मृतिदिन. महात्मा फुलेंची ब्राह्मणेतर चळवळ सर्वार्थाने बुलंद करणारे असंख्य सत्यशोधक, लेखक, विचारवंत, कार्यकर्ते महाराष्ट्रभर उभे राहिले. सिंधुदुर्गाची भूमीही या परंपरेला पुढे घेऊन जाण्यात मागे राहिली नाही. सत्यशोधक परंपरा आपल्या योगदानातून प्रबळ करणाऱ्या सत्यशोधकांमध्ये 4 सत्यशोधक सिंधुदुर्गातले आहेत. राव बहादूर सदाशिवराव बल्लाळ गोवंडे, तुकाराम तात्या पडवळ, कृष्णराव अर्जुन केळुस्कर या सत्यशोधकांच्या परंपरेतले चौथे सत्यशोधक म्हणजे मनोहर कदम. मनोहर कदम यांचे 4 डिसेंबर 2000 साली कर्करोगाने वयाच्या 48व्या वर्षी अकाली निधन झाले. म्हणजे 23 वर्षापूर्वी त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने अस्सल कार्यकर्ता आणि स्वतंत्र दृष्टीचा इतिहास संशोधक गमावला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील गडी ताम्हाणे हे त्यांचे गाव. देवगडातल्या एका जुन्या वळणाच्या मराठा कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. रोजीरोटीसाठी त्यांनी इतर कोकणी तरुणांप्रमाणेच मुंबई गाठली. राष्ट्र सेवा दलात ते सामील झाले. त्यांच्या रूपाने एक भूमिका घेऊन उभा राहणारा, अनेक आघाड्यांवर लढणारा, त्यासाठी स्वकीयांशीही संघर्ष करणारा, चळवळीला पुढे घेऊन जाणारे कार्यक्रम घडवणारा जीवनदायी कार्यकर्ता महाराष्ट्राने पाहिला. मनोहर कदम यांच्या अकाली जाण्याने सर्वात जास्त नुकसान झाले ते बहुजन इतिहास लेखनाचे. बहुजनांनी इतिहास संशोधन करणे हा अभिजनांसाठी तेव्हाही चेष्टेचा विषय होता जेव्हा मनोहर कदम इतिहास संशोधनाकडे वळले. आपल्या पूर्वसुरी परंपरेचा इतिहास नव्या पिढीसाठी चिकित्सकपणे पुढे आणण्याचा ध्येयवाद स्वीकारून ते या लेखनाकडे वळले. आपल्या मौलिक संशोधनातून त्यांनी तशी ओळखही ठळक केली. संशोधनाचे अनेक प्रकल्प त्यांनी योजून ठेवले होते. त्याची तयारीही ते करत होते. आपल्या पूर्वसुरी परंपरेचा ठेवा नव्या आकलनासहित आमच्या पिढीला उपलब्ध करून देण्याची दृष्टी व क्षमता मनोहर कदम यांच्याकडे होतीच, पण त्यांना तेवढे आयुष्य मिळू शकले नाही. महाराष्ट्रच नाही तर देशभरातील कामगार चळवळींवर आणि परिवर्तनासाठी लढणाऱ्या पिढीवर मनोहर कदम यांचे खरे ऋण आहेत ते इतिहास संशोधक म्हणून. पण महाराष्ट्रातल्या अभिजन वर्गाने त्यांची इतिहास संशोधक म्हणून दखल घेण्याची हिंमत दाखवली नाही. ते कारस्थान त्यांनी महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कॉम्रेड शरद पाटील यांच्याबाबत केले, तोच व्यवहार त्यांनी कदम यांच्याबाबतही वापरला. मनोहर कदम या व्यवहाराबाबत समजून होते. त्यांनी मुंबईच्या उभारणीत तेलुगू समाजाचे योगदान या पुस्तकाच्या मनोगतात त्यांनी आपल्या शैलीत सुनावले आहे. ते लिहितात, समाजातील इतिहासकार तपशिलाचा फापट पसारा मांडतात, पण इतिहासाचा अन्वयार्थ लावण्यात कमी पडतात अशा प्रकारची टीका होऊ लागली आहे. तिचे आपण स्वागत केले पाहिजे. परंतु त्याचबरोबर आजवर दडपलेला बहुजनांच्या इतिहासाचा फापट पसारा विद्वानांना अन्वयार्थ लावण्यासाठी शोधून दिल्याचे श्रेय तरी आम्हासारख्यांना मिळायलाच हवे. मनोहर कदम हे स्वतंत्र दृष्टीचे इतिहास संशोधक होते. महात्मा ज्योतिराव फुले, पेरियार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जातीयंताच्या परंपरेचे ते प्रवक्ते होते. मनोहर कदम यांनी इतिहास संशोधक म्हणून त्यांनी 2 मौलिक दस्तावेज आमच्या पिढीसाठी उपलब्ध करून दिले. भारतातील कामगार चळवळीचे आद्य प्रणेते महात्मा फुलेंचे सहकारी राहिलेले राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांचे त्यांनी चरित्र लिहिले. राव बहादूर लोखंडेंच्या चरित्राचा हा दस्तावेज कामगार चळवळीसाठी प्रेरणा आणि बळ देणारा ठरला. मनोहर कदम यांच्या या ग्रंथाने सत्यशोधक चळवळीची तसेच कामगार चळवळीची नवी माहिती पहिल्यांदाच प्रकाशात येत असल्याने या संशोधनाचे मोल जास्त असल्याचा गौरव डॉक्टर यदी फडके यांनी केला आहे. 1 मे 2005 रोजी भारत सरकारद्वारे राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांचे डाक तिकीट प्रसिद्ध करण्यात आले व त्यासाठी पायोनियर ऑफ द इंडियन ट्रेड युनियन मूव्हमेंट असे लिहिले गेले. त्याचे सारे श्रेय हे मनोहर कदम यांच्या संशोधनाला जाते. त्यांनी दुसरा महत्त्वाचा संशोधनात्मक ग्रंथ लिहिला, तो मुंबईच्या उभारणीत तेलुगू समाजाचे योगदान. तेलुगू समाज गेली 300 वर्ष महाराष्ट्रात वस्ती करून आहे. मुंबईत बांधकाम मजूर म्हणून आलेल्या आणि स्वकर्तृत्वावर मोठ्या झालेल्या तेलुगू समाजाने मुंबईच्या उभारणीत मोठे योगदान दिले आहे. त्यांनी कष्टाने कमावलेल्या संपत्तीचा सामाजिक कार्यातून सढळ हातांनी विनियोग केलेला आहे. त्यांच्या देणग्यांमुळे मुंबई शहरात शाळा, हॉस्पिटल, तळी, ग्रंथालय यांची निर्मिती झाली आहे.
महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सत्यशोधक समाजात आमच्या समाजातील अनेक कार्यकर्ते सक्रिय होते. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समवेत आणि गांधीजींच्या नेतृत्वात झालेल्या स्वतंत्र युद्धातही समाज आघाडीवर होता. हा इतिहास तेलुगू समाजालाही माहीत नव्हता. मनोहर कदम यांनी परिश्रमपूर्वक हा ग्रंथ लिहून इतिहासाबाहेर ठेवलेल्या या समाजाला इतिहासात दर्जा देण्याचे मौलिक काम केले. मनोहर कदम यांचा ग्रंथ तेलुगूतही भाषांतरित झाला आहे. मनोहर कदम यांच्या ग्रंथाने तेलुगू समाजाला एक अभिमानच मिळवून दिला आहे. या ग्रंथाने महाराष्ट्रातील तेलुगू समाजाला संघटित अस्तित्व द्यायला प्रेरणा दिली. महाराष्ट्र तेलुगू मंच ही संघटना याच ग्रंथाच्या प्रेरणेतून उदयास आली. मनोहर कदम यांनी E.V. रामास्वामी पेरियार, बाबू गेनू यांचेही चरित्र लिहायचा प्रकल्प हाती घेतला होता. त्यासाठी त्यांनी मूळ कागदपत्रेही गोळा केली होती. बाबू गेनू यांच्या गावालाही त्यांनी भेट दिली होती. त्यांना सत्यशोधक समाजाचाही इतिहास लिहायचा होता, पण त्यांच्या अकाली जाण्याने हे प्रकल्प पूर्ण होऊ शकले नाहीत. पुढे 26 जुलै 2005च्या पुरात मनोहर कदम यांनी आपल्या प्रकल्पासाठी जमा केलेले दस्तावेज खराब झाले. आधी मनोहर कदम यांचे जाणे, त्यानंतर नैसर्गिक आपत्तीत कष्टाने जमवलेली ऐतिहासिक कागदपत्रांची संपत्ती नष्ट होणे, या दोन्ही घटना कदम यांच्या जीवन प्रवासी प्रतिमा जोशी यांना आजही व्याकुळ करतात. त्या म्हणतात, मनोहर आजारपणातून बरा झाला असता तर पुराची ही आपत्ती येण्याआधीच त्याने नवे संशोधन ग्रंथरूपात आणले असते. पण मनोहर कदम यांना तेवढे आयुष्यच लाभू शकले नाही. जग बदलू पाहणाऱ्या धडपडणाऱ्या पिढीला कधीच विसरता येणार नाही असा अस्सल कार्यकर्ता व इतिहास संशोधकाला सत्यशोधक प्रतिशब्दाच्या वतीने क्रांतिकारी अभिवादन. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तसेच आपण अजूनही सत्यशोधक प्रतिशब्दाला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. जय भीम. मी सुधांशु तांबे.